शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करा अन्यथा लवकरच स्थानिक नागरिकांसह साखळी आंदोलन. भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला इशारा. कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करा अन्यथा लवकरच स्थानिक नागरिकांसह साखळी आंदोलन करू असा इशारा भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिल्याचे पत्रकारांशी बोलताना दिला. डोंबिवली पूर्वेकडील जुनी डोंबिवली येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील व भाजपा पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल व महापौर हर्षाली चौधरी थविल व उपमहापौर राहुल दामले यांची भेट घेऊन निवेदन दिले. येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या सध्याच्या स्थितीबाबत, अपूर्ण बांधकाम, दुर्गंधीची समस्या व नागरिकांच्या भावना याबाबत सविस्तर चर्चा झाली. सध्या कचऱ्याचे उघड्यावर डिकंपोस्टिंग केले जात असल्यामुळे दुर्गंधीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे प्रकल्प अद्ययावत करून बंदिस्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पूर्णपणे बायो CNG प्लांट उभारून त्यासाठी आवश्यक 25 कोटी निधी उपलब्ध करून द्यावा अशी ठोस मागणी करण्यात आली. या संदर्भात सखोल अभ्यास करून संबंधित माहिती व पर्याय पत्राद्वारे सादर करण्यात आले असल्याचेही नमूद करण्यात आले. प्रकल्प अद्ययावत करून पूर्णपणे बंदिस्त स्वरूपातील बायो CNG प्रकल्प उभारल्यास दुर्गंधीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, कचऱ्याचे वैज्ञानिक विघटन होईल आणि महानगरपालिकेला महसुली उत्पन्नही मिळू शकेल, याबाबत सकारात्मक संवाद झाला. या विषयावर येत्या काळात तांत्रिक स्तरावर विचार करून आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, अशी भूमिका व्यक्त प्रशासनाकडून करण्यात आली. जुनी डोंबिवलीकरांच्या आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी पुढील पाठपुरावा सातत्याने करत असल्याचे भाजपा नगरसेविका रसिका पाटील यांनी सांगितले. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. नागरिकांच्या वारंवार आम्हाला कंप्लेंट्स येत आहेत की खूप दुर्गंधी पसरतीये, रात्री स्मेल येतोय, त्याच्यानंतर जशा हवेचा हे पास होतोय पूर्ण प्रभागामध्ये तसा स्मेल सगळीकडे पसरत आहे. आणि जे लोक मॉर्निंग वॉकसाठी सकाळी गणेश घाट या परिसरात जातात तिकडे देखील अक्षरशः त्यांना जाणं म्हणजे अनिवार्य झालेलं आहे. त्यांना तिकडे जायचं की नाही हे सुद्धा त्यांना हे वाटतं की आपण मॉर्निंग वॉकसाठी फ्रेश एअरसाठी जे नागरिक जातात, पण हे कचऱ्याचा प्रकल्पामुळे जो दुर्गंध पसरलेला असतो त्यामुळे त्यांच्या वारंवार आमच्याकडे कंप्लेंट्स येत आहेत. आणि त्याच संदर्भात आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे की हे प्रकल्प उभारण्याच्या आधी किंवा प्रकल्प आता हे झालंय ते अर्धवट आहे आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष घालावे. तसेच बायो CNG जे प्लांट आहे, बायो CNGचा प्लांट तुम्ही तिकडे प्रकल्प तो आहे तो तिकडे तुम्ही त्या संदर्भात विचार करून तो तिकडे राबवण्यात आला पाहिजे. खरं तर काल आम्ही आयुक्तांना, महापौर आणि उपमहापौर यांना पत्र दिलं. पत्र देण्याचा हेतू हेच होतं की आम्हाला प्रशासनाला चिंता काढायचं होतं. आपण कोविड काळात जे अपत्य जे घातलं आहे कचरा प्रकल्प जुनी डोंबिवली येथे, त्याच्याकडे पूर्णपणे तुमचं दुर्लक्ष होतं. हा प्रकल्प इथे राबवण्याची काही गरज नव्हतं. बायो CNG हा मुद्दामून मी त्यांना पत्राद्वारे सांगितलंय, कारण ह्याच्या अगोदर ते सुद्धा करू शकले असते. त्याला 25 कोटी निधीची तरतूद होती आणि हा उघड्यावर कचरा टाकलेला प्रकल्प आहे, त्याला 14 कोटी आहे. 14 कोटी रुपये खरंच इथे खर्च झालेत का? कारण आता अजून इथे 30% सुद्धा काम पूर्ण केलेलं नाही, तरी सुद्धा इथे त्यांनी कचरा आणण्याची सुरुवात केली आहे. त्या प्रकल्पाच्या क्षमतेपेक्षा अधिक कचरा तिथे जमा असल्या कारणाने आणि उघड्यावर असल्या कारणाने तो पूर्ण दुर्गंधी या सगळ्या परिसरात पसरते. आणि म्हणूनच आम्ही त्यांना एक पत्राद्वारे सांगितलं की ह्याच्यामध्ये काही टेक्निकल पॉइंट्स आहेत, या तुम्ही ह्याचा अभ्यास करा आणि ह्याच्यावरती आपल्याला काय निर्णय घेता येईल ते शासनाने आम्हाला कळवावे. आम्हाला या अगोदर जेव्हा आपण विरोध केला होता, आंदोलन केलं होतं, तेव्हा प्रशासनाने काय सांगितलं होतं की हाच प्रकल्प जो आम्ही इथे आहे हा शिफ्ट करणार आहोत, काही कालांतराने शिफ्ट होणार आहे उंबारडे इथे. उंबारडे इथे प्रकल्प आम्ही जास्त प्रमाणात मोठा करणार आहोत आणि तिथेच या सगळ्या गोष्टीची तरतूद होईल असं आम्हाला प्रशासनाने त्यावेळी सांगितलं होतं. आणि त्यामुळे त्यानंतर इथे या प्रकल्प काय व्यवस्थित चाललेला नाही आणि आम्ही यापुढेही चालू देणार नाही समजा, पण कचरा इथे येणं बंद झालेलं आहे.
जो कचरा तिथे आहे त्याचं विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की इथे लवकरच एक साखळी आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि मोठ्या संख्येने स्थानिक इथे उतरणार आहेत. स्थानिकांनी बजावून सांगितलेलं आहे की आता हे का आम्ही सहन करणार नाही. कोविड काळात सगळे पॅनिक सिच्युएशन होतं म्हणून घरातनं कोण निघता आलं नाही, पण आता या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने सगळे बघतायत. कारण तिथे जे लग्न समारंभ काही इतर चांगल्या गोष्टी तिथे होत असतात तिथे प्रचंड दुर्गंधी असते आणि तिथे राहणारा व्यक्ती हा खूप त्रस्त आहे. त्यामुळे आंदोलन हा खूप तीव्र असेल आणि तेथील कचरा जर लवकरात लवकर उचलला नाही तर तोच कचरा उचलून आम्ही महानगरपालिकेच्या आवारात टाकणार आहे. 100% कधी करणार आहे? येत्याच आम्ही 15-20 दिवसात त्याचा निर्णय घेत आहोत. प्रशासनाची काय भूमिका आहे त्याची वाट पाहत आहोत. त्यांच्या भूमिकेला जर लेट होत असेल किंवा ते लोक टाइमपास करत असतील तर खरंच आम्ही या 15-20 दिवसात उपोषण करणार आहोत. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.